बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपये लाटलेले आहेत। संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास विभागातला हा सगळा मोठा घोटाळा आहे। संभाजीनगरमधील 4 महाविद्यालयांमध्ये 1400 पेक्षा अधिक बनावट विद्यार्थ्यांच्या नावे 6.5 कोटी रुपये उचलण्यात आले। संभाजीनगरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानावर महाविद्यालयांनी डल्ला मारल्याचं कळतंय। संभाजीनगरच्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात 17 जणांविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। आपल्यासोबत आहेत प्रकल्प अधिकारी चेतना मोरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं काय प्रकार आहे? स्वयं योजना आहे ही पंडित दीनदयाल स्वयं योजना। त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहात नंबर लागत नाही तर त्यांना आम्ही DBTद्वारे हे पैसे देत असतो। तर मुलं स्वतः हे ऑनलाईन फॉर्म भरतात आणि कॉलेज ते व्हेरीफाय करतं कॉलेज स्तरावरून, आणि ते आपले विद्यार्थी आहे म्हणून त्यांच्या लॉगिंगवरनं हा फॉर्म आमच्या ऑफिसला येतो। नंतर आमच्याकडनं पुढे तो ATC ऑफिसला फॉरवर्ड होतो आणि मुलांच्या आधार बेस अकाउंटला पैसे पडतात। हे असं झालेलं आहे। एकूण किती महाविद्यालयामध्ये हा प्रकार सुरू होता आणि तो कशा पद्धतीने सुरू होता? सध्या आम्हाला 4 महाविद्यालयाबद्दल कळलेलं आहे आणि हे 22-23 पासनं चालू झालेलं आहे आणि अचानक ही संख्या वाढल्यामुळे मी बघितलं की 22-23ला इतके होते आणि एकदम आता 24-25ला एकदम 1416 विद्यार्थी कसे काय म्हणजे बोगस असल्याचं माझ्या लक्षात आलं की संख्या विद्यार्थ्यांची वाढलेली वाटली जास्त। मग मी स्वतः एक समिती स्थापन करून या कॉलेजची 4 कॉलेजची तपासणी केली। एका विद्यार्थ्याला किती रुपये अनुदान दिलं जायचं? हे महानगरपालिकेच्या स्तरावर असल्यामुळे ह्याच्यात 51,000, त्याच्यामध्ये त्याचा निवासाचा खर्च, भोजनाचा खर्च, शैक्षणिक जे पुस्तकं वगैरे काही त्याला घ्यायचे असतील त्याचा सगळा खर्च याच्यात असतो। किती रुपयाचा हा प्रथमदर्शनी घोटाळा समोर आलेला आहे? जवळपास 6.5 कोटी। म्हणजे ह्या विद्यार्थी संख्या एवढी मोठी होती तर त्या महाविद्यालयामध्ये तेवढे विद्यार्थ्यांना बसण्यासारखे सोयी सुविधा, भौतिक सुविधा होत्या का? नाही, जे आम्ही ते अब्दुल कलाम कॉलेजला आमचे स्टाफ गेला, आमची समिती गेली तेव्हा लक्षात आलं की ते छोट्याशा एका खोलीमध्येच आहे ते कॉलेज, की आणि तिथे त्यांनी एक जवळपास 1100 वगैरे विद्यार्थी त्यांनी त्यांचे पाठवलेले आहेत। एका खोलीमध्ये 1100 विद्यार्थी राहत असं दाखवण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात ते प्रवेशितच नाहीत आणि त्यांच्याच लॉगिंगवरून हे सगळं फॉरवर्ड झालेलं आहे। यामध्ये गुन्हा दाखल झालाय, कुणाला अटक केली किंवा काय झालंय तर माहिती नाही? कालच गुन्हा दाखल झालेला आहे, अजून अटक वगैरे नाही झालेली, चौकशी। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। तर हा घोटाळा नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना 51,000चं अनुदान दिलं जातं। पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना प्रकल्पांतर्गत हे अनुदान मिळतं। आदिवासी विद्यार्थ्यांचा भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता म्हणून 51,000 रुपये प्रतिवर्षी दिले जातात। याच एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा गैरफायदा घेत मोठा घोटाळा झालाय। बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपये लाटलेत। संभाजीनगरमधील 4 महाविद्यालयांमध्ये 1400 पेक्षा अधिक बनावट विद्यार्थ्यांच्या नोंदी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि याच 1400 बनावट विद्यार्थ्यांच्या नावावर महाविद्यालयांनी 6.5 कोटी रुपये लाटलेत। यामध्ये संभाजीनगरमधील डॉक्टर APJ अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज, डॉक्टर APJ कलाम वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा समावेश आहे। चेतना शिक्षण संस्थेचं कला वरिष्ठ महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा सुद्धा घोटाळ्यात समावेश आढळला। 4ही संस्थांशी संबंधित प्राचार्य, कर्मचारी मिळून 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी। सचिन, हा सगळा जो घोटाळा आहे जवळपास 6.5 कोटींची रक्कम याच्यामध्ये आहे, नेमकी काय कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये आता होऊ शकते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर?
रिद्धी, हा प्रकरण दिसतो तेवढा लहान नाहीये, तेवढा छोटा नाहीये. त्याचं कारण असं आहे की हे जे 1400 विद्यार्थी होते, मुळात या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयामध्ये ऍडमिशनच नव्हतं आणि ऍडमिशन नसताना देखील महाविद्यालयांनी हे विद्यार्थी आमचे आहे असं दाखवलं आणि त्यांच्या नावावरती हा सर्व अनुदान लाटलेलं आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या एकाच्या खोलीमध्ये हा जो उल्लेख करण्यात आलेला अधिकाऱ्यांकडून की यामध्ये 1100 विद्यार्थी होती, फक्त ही एक खोली आहे, या खोलीमध्ये 1100 विद्यार्थी असल्याचं दाखवण्यात आलं. आणि विशेष म्हणजे हा जो महाविद्यालयाचं बोर्ड काढून हा इथून आता लॉक लावून हा विद्यालयाचं आता इथून बदलण्यात आलेली आहे जागा असं देखील समोर आलेलं आहे. हा सर्व गुन्हा दाखल झाल्यानंतर एवढ्याच्या या खोलीमध्ये जवळपास 1100 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं. त्यांच्या नावावरती हा सर्व गैरप्रकार करण्यात आलेला आहे. असे 4 महाविद्यालय आहेत ज्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे. कोट्यवधी रुपये जे आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर लाटले जात आहे. जवळपास फक्त 4च असे महाविद्यालय ज्यांचा हा प्रकार समोर आलेला आहे. जर हाच प्रकार संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा उघडकीस आले आहे, महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे महाविद्यालय आहेत त्यांची चौकशी करणं आता गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांचा जो निधी आहे तो इतर महाविद्यालय जे आहे लाटताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिद्धी, अगदी धन्यवाद सगळे या सविस्तर तपशिलांसाठी. सचिन, संभाजीनगरमध्ये हा एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास विभागात बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून महाविद्यालयांनी 6.5 कोटी रुपये लाटलेले आहेत. संभाजीनगरच्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1400 पेक्षा अधिक बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने हे 6.5 कोटी रुपये लादण्यात आलेत. आणि संभाजीनगरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानावर महाविद्यालयांचा हा डल्ला पाहायला मिळालाय.